नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सपोझोन्स इन डॉर्सोफिला म्हणजे डॉर्सोफिलामध्ये जे काही ट्रान्सपोझोन आहे ते कशाप्रकारे ॲक्ट होतात, तसंच त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे कोणकोणते ट्रान्सपोझोन याच्यामध्ये डॉर्सोफिलामध्ये प्रेझेंट असतात आणि जे त्याचं पूर्णपणे ॲप्लिकेशन वगैरे आहेत वेगवेगळ्या जे इंडस्ट्रीमध्ये असेल किंवा वेगवेगळे जे काही टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये कसा याचा वापर कसा केला जातो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस करतो आहे तर त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहेत. तर चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूयात. तर सगळ्यात प्रथम काय ट्रान्सपोझोन्स म्हणजे काय, हे मोबाईल जेनेटिक मटेरियल आहे किंवा एलिमेंट आहे जे की एका जागेपासून दुसऱ्या लोकेशनला जम्प करतं विद इन दी जिनोम. म्हणजे जिनोममध्येच एका लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनवरती ते जम्प करतं किंवा त्याचं लोकेशन हे चेंज करतं. त्याला आपण मोबाईल जेनेटिक एलिमेंटसुद्धा म्हणू शकतो. आणि हे जे ट्रान्सपोझोन आहे त्याला आपण ॲज अ ट्रान्सपोजेबल एलिमेंट म्हणूनसुद्धा म्हणू शकतो. तर आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन असतात, की त्याच्यामध्ये एक ॲबिलिटी असते जे अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन आहे त्याची ॲबिलिटी असते आणि त्यामुळे वेगवेगळे ते लोकेशनमध्ये जाऊन तिथं चेंजेस वगैरे करू शकतात, जीन एक्सप्रेशनमध्ये मदत करू शकतात, जीन थेरपीमध्ये मदत करू शकतात. तसंच एखादा जर डिफॉल्ट जीन जर त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल तर त्याच्यामध्ये ट्रान्सपोजेबल जे एलिमेंट आहे त्याचा वापर करून आपण त्याचे डिफॉल्ट जीन आहे ते चेंजेस वगैरे करू शकतो. तसंच अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये याचा आपण वापर हा करू शकतो. तर आता जे डॉर्सोफिला आहे त्याच्यामध्ये आपल्याला 5 प्रकारचे एलिमेंट आपल्याला पाहायला मिळतात जे की जास्त प्रमाणात स्टडी केलेले आहेत डॉर्सोफिलामध्ये. तर पहिला जो एलिमेंट आहे पी एलिमेंट, जो की मोस्ट स्टडीड ट्रान्सपोझोन आहे डॉर्सोफिलामध्ये. दुसरा आहे कॉपिया एलिमेंट, जो की पी एलिमेंटसोबत जे आहे त्याचाच सारखा सिमिलर आहे, पण हा थोडासा लेस ॲक्टिव्ह किंवा त्याची फ्रिक्वेन्सी असेल किंवा त्याची ट्रान्सपोजिशन प्रोसेसची जी फ्रिक्वेन्सी असेल, ॲबिलिटी असेल ती थोडी लेस आपल्याला पाहायला मिळते पी एलिमेंटपेक्षा. तसंच तिसरा आहे ROOB104 एलिमेंट, हा जो एलिमेंट आहे तो DDE/D ह्या फॅमिलीपासून बिलॉंग करतो. तसंच दुसरा जो 4th नंबरचा जो आहे मॅरियर TC1 एलिमेंट, जो की मॅरियर फॅमिलीपासून बिलॉंग करतो. आणि होबो एलिमेंट हा जो की मॅरियर TC1 हा जो काही एलिमेंट आहे त्याचा सिमिलर आपल्याला पाहायला मिळतो. तर मेन 5 एलिमेंट किंवा ट्रान्सपोझोन्स हे जे डॉर्सोफिला आहे त्याच्यामध्ये पाहायला आपल्याला मिळतात. तर हे झाले त्याचे एलिमेंट्स. तर याचे मेन कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, तर प्रॉपर्टीज काय आहेत, ह्या पूर्ण जो डॉर्सोफिला आहे त्याच्या ट्रान्सपोझोन जे एलिमेंट प्रेझेंट आहेत तर त्याचं सगळ्यात पहिल्यांदा ऑटोनॉमस आहे, जे की सेल्फ कोडेड आहे किंवा इनकोडेड त्याच्यामध्ये चेंजेस वगैरे करू शकतात. किंवा नॉन ऑटोनॉमस म्हणजे वेगळ्या एलिमेंटवरती वेगळे जे जीन सिक्वेन्स आहे त्याच्यावरती डिपेंड राहून त्याच्यामध्ये ते चेंजेस वगैरे करून आणू शकतात किंवा त्याच्यामध्ये कोडिंग वगैरे हे होऊ शकते. तसंच याच्यामध्ये DNA बेस आणि RNA बेस अशा दोघंही जे काही क्लास 2 आणि क्लास 1 याच्यामध्ये प्रेझेंट असतात. तसंच जर आपण पाहिलं याची टार्गेट साईट जे प्रेफरन्स आहे, इन्सर्शन जे काही त्याची साईट आहे किंवा जिथं तो चेंज होऊन म्हणजे एका जागेहून दुसऱ्या जागेहून जाणार आहे तर ती टार्गेट स्पेसिफिक आहे. म्हणजे तो एखाद्या स्पेसिफिक सिक्वेन्समध्ये किंवा एखाद्या स्पेसिफिक साईटला जाऊन डायरेक्ट बाइंड होतो. तो रँडमली कुठेही बाइंड होत नाही. ज्यावेळेस तो एकदा एक्साईट होतो किंवा एखाद्या ठिकाणाहून तो तिथून निघतो तर किंवा तो जम्प होऊन दुसऱ्या जिनोममध्ये दुसऱ्या साईटला जाऊन जिथे टार्गेट स्पेसिफिक लोकेशन असेल तिथं हा जाऊन बाइंड होणार. हे त्याचे मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर आता आपण त्याचे जेनेटिक्समध्ये रोल काय ते आता आपण पाहूयात. तर पहिलं आहे जेनेटिक व्हेरिएशन, म्हणजे म्युटेशन जनरेट करण्यासाठी किंवा जीन एक्सप्रेशन घडून आणण्यासाठी त्याचं अल्टरेशन करण्यासाठी याच्यामध्ये मेनली जे काही ट्रान्सपोझोन आहे, हा जे ट्रान्सपोझोन आपण 5 जे डिस्कस केले ते आपण वापरू शकतो. तसंच जे काही डायव्हर्सिटी आहे तिचं रिअरेंजमेंट करण्यासाठी किंवा जिनोमचे रिअरेंजमेंट करण्यासाठी किंवा जे डायव्हर्सिटी आहे पूर्ण त्याच्यात इव्होल्युशन वगैरे कसं झालेलं आहे त्याचा डिस्कस करण्यासाठी किंवा त्याचा पूर्णपणे स्टडी करण्यासाठी त्याचे अरेंजमेंट करण्यासाठी याचा आपण वापर हा करू शकतो. किंवा जे
एपिजेनेटिक मॉडिफिकेशन आहे ते सुद्धा आपण या ट्रान्सपोजनद्वारे करू शकतो. आणि तसंच आपण ते आपल्याला माहिती आहे की जीन एक्सप्रेशन ते इन्फ्लुएन्स करत आहे, जीन रेग्युलेशन ते इन्फ्लुएन्स करत आहे. तर हे मेन त्याच्यावर जेनेटिक्समध्ये आपल्याला रोल पाहायला मिळतात. तर आता आपण त्याच्यात पाहूयात ॲप्लिकेशन. तर पहिले आहे म्युटाजेनेसिस, म्हणजे पूर्णपणे जीनचा जो काही स्टडी असेल तो आपण जीन फंक्शनिंग स्टडी असेल तो आपण याच्यामध्ये करू शकतो. जे काही नवीन नवीन ट्रेड्स वगैरे असतील त्याचा आपण आयडेंटिफाय आणि डिस्क्राईब याच्यामुळे करू शकतो. जीन टॅगिंग म्हणजे जीन आपण याच्याद्वारे आयसोलेट करू शकतो आणि त्याचं एक्सप्रेशनने ॲनालाइज करू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या टेक्निकमध्ये मिक्सचर ऑफ जीन हे आपण जर असेल तर मिक्सचर ऑफ जीन असेल तर हा टार्गेट स्पेसिफिक आहे. तर मग त्याच्यामध्ये एखाद्या जीनमध्ये जर स्पेसिफिक टार्गेट लोकेशन असेल या जे काही एलिमेंट्स आहेत त्याच्यासाठी, तो तिथे जाऊन डायरेक्ट बाइंड होणार आणि त्याच्यामुळे ॲज अ वेगळं त्याच्यामध्ये वेगळं पण येईल किंवा ॲज अ टॅग म्हणून यूज केला जाईल. त्याच्यामुळे जो काही आपल्याला स्पेसिफिक जीन असेल तो आपण याच्यामुळे आयसोलेट करू शकतो. तसंच जेनेटिक डिसीजला ट्रीट करण्यासाठी वेगवेगळे जे काही जेनेटिक डिसीज असतात ते काही फॉल्टी जीनमुळे कॉजेस होत असतात. तर मग जीन थेरपीमध्ये काही वेळेस काय होतं की आपल्या बॉडीमध्ये कॅन्सर सेल्ससुद्धा प्रोड्यूस होतात. तर मग जीन थेरपीमध्ये इम्युनोथेरपीमध्ये याचा वापर हा केला जातो. तर वेगवेगळे फील्ड आहेत, असे बरेचसे फील्ड आहेत त्याच्यामध्ये याचा वापर हा केला जातो. तर आता मेन की फीचर म्हणजे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी याच्यामध्ये जे 3 मेन सायंटिस्ट आहेत त्यांनी याच्यामध्ये वर्क केलं आहे. ग्रिनाल्ड रुबिन जो की P11 त्यांनी डिस्कवर केला या सायंटिस्टने. त्यानंतर ॲलन स्प्रेडलिंग जो की P11 आहे त्याचं पूर्णपणे कॅरेक्टरायझेशन त्यांनी केलं. आणि थॉमस कॉन्फमॅन याने जो की कोपिया एलिमेंट आहे जो की सिमिलर आहे P11पेक्षा पण तो थोडा लेस ॲक्टिव्ह आहे, तर त्याला स्टडी केलं, पूर्ण त्याचं डिस्क्रायबेशन वगैरे त्यांनी केलं. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही डॉर्सोफिलामध्ये ट्रान्सपोजन कोणते प्रेझेंट असतात तसंच त्याचे ॲप्लिकेशन आणि त्याच्यामध्ये मेन जे काही रिसर्चर आहेत त्यांनी कोणता जो काही एलिमेंट आहे तो डिस्क्राईब केला ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच ह्या ज्या नोट्स आहेत ते टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.